एकत्रितरित्या 21 तारखेला म्हणजे ज्या उर्वरित ज्या नगरपालिका होत्या त्यांची निवडणूक 20 तारखेला होणार होती, तर आता 21 तारखेला एकत्रित निकाल द्या, मतमोजणी 21 तारखेला होईल. अजून मी काही निकाल वाचलेला नाही, पण तो जर खंडपीठाने दिलेला निकाल असेल तर तो सर्वांना मान्यच करावा लागेल. पण आता जवळपास गेले 25-30 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय, पण असं पहिल्यांदा घडतंय की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत, त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत. मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही. अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे, त्यांनी निकाल दिला तर तो सगळ्यांना मान्य करावा लागेल. इलेक्शन कमिशनही स्वायत्त आहे, पण यातनं जे उमेदवार आहेत, जे मेहनत करतात, इतके दिवस प्रचार करतात, त्या सगळ्यांना एक प्रकारे त्याचा भ्रमनिरास होतो आणि सिस्टीमच्या फेलियरमुळे त्यांची काही चूक नसताना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होणं काही योग्य नाही आहे. मला असं वाटतं अजून खूप निवडणुका इलेक्शन कमिशनला घ्यायच्या आहेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने सुधार आणला पाहिजे आणि किमान पुढच्या निवडणुकांमध्ये तरी असं होणार नाही हे निवडणूक आयोगाने बघितलं पाहिजे असं माझं मत. राज्य निवडणूक आयोगाची चूक वाटते, कारण ज्या प्रकारे दिवस दिले नाही, अपील केल्यानंतर 3 दिवस जायचे होते, त्यानंतर काही निवडणुका पुढे ढकलल्या आणि आता हा निर्णय येतो कोर्टाचा 24. आता माझं तरी मत असं आहे की मी चूक म्हणणार नाही. माझं मत असं आहे की जो काही कायदा आहे त्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन हे करण्यात आलेलं आहे. म्हणजे निवडणूक आयोगाचे वकील कोण आहेत मला माहित नाही, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट अतिशय चुकीचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे. कारण इतके वर्ष या निवडणुका आम्ही लढवतो आहोत, त्याचे नियम आम्ही बघितलेले आहेत. मीही अनेक वकिलांशी त्याचा सल्लामसलत केलेली आहे. माझं मत आहे की हे चुकीचं इंटरप्रिटेशन आहे आणि त्यातनं ही निवडणुकीची सगळी प्रक्रिया, कारण मी पुन्हा एकदा सांगतो की ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी फॉलो झालेल्या आहेत अशा ठिकाणी कोणीतरी कोर्टात गेलं आणि कोर्टाने त्याला दिलासाही दिला नाही तरी तो केवळ कोर्टात गेला म्हणून त्या ठिकाणी निवडणुका पुढे नेणं हे कुठल्याच तत्वात बसत नाही. हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे. पण ठीक आहे, आता मी त्याच्यावर अधिक बोलणार नाही. या संदर्भात माझी पर्सनल नाराजी ही मी कालही प्रगट केलेली आहे आणि ती कायद्यावर आधारित आहे. माझी काही इलेक्शन कमिशनवर नाराजी नाही आहे. माझी नाराजी कायदेशीररित्या होत नाही याच्यावर आहे. ज्या ठिकाणी हे मतदान झालेलं, या ठिकाणी आज मतदान होत आहे, आता 20 तारखेपर्यंत सरसकट सगळीकडे आचारसंहिता मुद्दा आता परत एकदा उपस्थित राहतोय, कारण की निकाल या सगळ्या गोष्टी 21 तारखेला येणार आहे. आता ते परत इलेक्शन कमिशनने ठरवायचं आहे. पण केवळ 24 ठिकाणी निवडणुका व्हायच्या आहेत म्हणून 284 पैकी सगळी मतमोजणी पुढे करणं हे मला तरी योग्य वाटत नाही. पण ठीक आहे, मी त्याच्यावर यापेक्षा अधिक बोलणार नाही. दुसरीकडे एकीकडे मतदान सगळीकडे सुरू आहे, मात्र दुसरीकडे गोपनीयतेचा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे. संतोष बांगर स्वतः जाऊन अशा पद्धतीच्या तिथे मतदान करा अशा पद्धतीच्या सूचना देत आहेत वगैरे. मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत, आपण काय संकेत देतो आहोत, काय संदेश देतो आहोत याचा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे. कोकणामध्ये विशेष करून पैशांचे आरोप मोठ्या प्रमाणात झाले. कोकणात काल सुद्धा पैशांचे आरोप आहेत ते मोठ्या प्रमाणात झालेले पाहायला मिळतात. पैसे वाटप करताना एकीकडे काही सगळेच एकमेकावर आरोप करतात. या संदर्भात निवडणूक आयोग आणि पोलीस हे दोघेही सतर्क आहेत. कुठे गडबड झाली तर त्या ठिकाणी जी काही कायदेशीर कारवाई ती कारवाई देखील चाललेली आहे. मला असं वाटतं की ओव्हरऑल जर आपण बघितलं तर या निवडणुका शांतपणे पार पाडलेल्या आहेत. काही ठिकाणी टेन्शन आहेत, काही ठिकाणी अतिशय टोकाचे मतभेद देखील झालेले आहेत. होणं योग्य नाही आहे, याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. मुझे बहुत खुशी है कि हमारे प्रधानमंत्री मोदी जी हमेशा ये कहते हैं कि हमारे म्यूनिसिपल कॉरपोरेशंस ने बॉन्ड मार्केट एक्सेस करना चाहिए और आज नासिक म्यूनिसिपल कॉरपोरेशन ने जो नासिक और त्र्यंबकेश्वर में कुंभ मेला होने वाला है उसके चलते क्लीन गोदावरी बॉन्ड्स आज इशू किए हैं और मुझे इस बात की भी खुशी है कि ये जो बॉन्ड्स है ये 4 टाइम्स सब्सक्राइब हुए, 4 गुना ज्यादा सब्सक्राइब किए गए हैं. एक प्रकार से जो म्यूनिसिपल कॉरपोरेशन है इसमें इन्वेस्टर का विश्वास इस माध्यम से दिखता है और इन बॉन्ड्स को इश्यू करने के लिए केंद्र सरकार ने भी
बड़ा इंसेंटिव दिया है। 26 करोड़ रुपए इंसेंटिव के रूप में अब म्यूनिसिपल कॉर्पोरेशन को मिलेंगे और साथ साथ अर्बन चैलेंज फंड को भी एक्सेस म्यूनिसिपल कॉर्पोरेशन कर पाएगी। तो कुंभ मेला तक बहुत महत्वपूर्ण कार्य इस माध्यम से म्यूनिसिपल कॉर्पोरेशन करेगी।